नमस्कार मित्रांनो, वीज ग्राहकाच्या समस्या आणि वीज ग्राहकांचे अधिकार या भागामध्ये आपण पाचवा अधिकार बघितणार आहोत वीज ग्राहकांचा. त्याच्यामध्ये ग्राहकाच्या देयकाबाबतच्या तक्रारी हा विषय आहे. ग्राहकाच्या तक्रारीची पोचपावती देणे देयक संबंधित विषय आहे. व्यक्तीस किंवा दूरध्वनीवर तक्रार केली असल्यास ताबडतोब टपालाने पाठवल्यास 7 दिवसाच्या आत ग्राहकाच्या तक्रारीची पोचपावती देण्याचा हा विषय आहे. आपण जर देयकाबाबत तक्रार केली तर व्यक्तीस किंवा दूरध्वनीवर तक्रार केली असल्यास ताबडतोब टपालाने पाठवल्यास 7 दिवसाचा कालावधी दिलेला आहे समस्येच्या निवारणाचा. याच्यामध्ये जर विलंब झाला तर महावितरणाला 100 रुपये विलंब प्रति आठवड्यास कस्टमरला देणे अनिवार्य आहे. त्याचाच एक भाग आहे देयकाची तक्रारीचे निराकरण. तर त्याच्यामध्ये काय तो बघू आपण. विद्युत देयकाबाबत देयक न मिळाल्याची किंवा देयक भरणा करण्यास अपुरा अवधी मिळाल्याबाबतची तक्रार असल्यास किंवा जे विजेचा बिल असतो ते बिल आपल्याला वेळेत मिळालं नाही किंवा विद्युत बिल भरण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ त्याच्यामध्ये मिळालेला नसेल तर त्याची आपण जर तक्रार केली तर तक्रार प्राप्त झाल्याच्या 24 तासाच्या आत त्या तक्रारीचं निवारण होणे महावितरणाकडून गरजेचं आहे. जर त्याच्यामध्ये विलंब झाला तर नुकसान भरपाई म्हणून कस्टमरला 100 रुपये प्रति आठवड्यास देणे अनिवार्य आहे महावितरणाला. कस्टमरला त्याचाच एक दुसरा भाग आहे देयकाच्या तक्रारीचे निराकरण. त्याच्यामध्ये एक दुसरा भाग असा आहे अन्य तक्रारीच्या बाबतीत. म्हणजे देयकाबाबत अजून काही वेगवेगळ्या तक्रारी असतील आपल्या तर त्याचा पुढील देयक चक्राच्या कालावधीत म्हणजे आपण जे देयक चक्र आहे त्याचं ते कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्या समस्येचं निवारण होणे गरजेचं आहे. नाही झालं तर 100 रुपये विलंब प्रति आठवड्यास देयक तक्रारीच्या इतर दुसऱ्या समस्येला देय भरपाई देणे गरजेचं आहे महावितरणाला. ठीक आहे, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.